आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून टीव्ही 9 नेटवर्कचं अभिनंदन। टीव्ही 9 नेटवर्कनं भारत मंडपममध्ये घेतलेल्या कार्यक्रमाचं नरेंद्र मोदींकडून कौतुक। पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार। सोलार डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रामधील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापूर, पंढरपूर आणि बारामती दौऱ्यावर, थोड्याच वेळात तुळजापूरमध्ये दर्शन घेणार। इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जीएसटी परतावा, स्वच्छ पाणी पुरवठा प्रश्नावर बैठक। यावेळेला अजित पवारांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर। नंदुरबारमध्ये 31 मार्चला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा। शिवसेनेचा आमदार निवडून आल्यानंतर शिंदेंची पहिलीच सभा होणार। मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदेंची सभा। धनंजय मुंडेंनी माझगाव सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। कोरोना मुंडेंप्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान। बीडच्या मेळाव्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली। मराठा मेळाव्यामध्ये भाषणादरम्यान तब्येत बिघडली। बीडमधील डॉक्टर सुनील बोबडे यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जरांगेंवर उपचार सुरू। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती, त्यामुळे दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष। पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यामध्ये 2 समुदायामध्ये हिंसाचारानंतर जमावानं दुकानांची तोडफोड करत आग लावली। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात, 34 जणांना अटक।